सरकारमध्ये असले तरी बच्चू कडू अधूनमधून सरकारला इशारे देतच असतात। आता पुन्हा बच्चू कडू सरकारवर संतापले तर दुसरीकडे आंदोलनात येतो म्हणणारे बच्चू भाऊ का येत नाहीत असा सवाल जरांगेंनीही केलाय। पाहूया। आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत, आम्ही त्याची पर्वा करत नाही। आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो, त्यांचेच फोन मला आले होते, लक्षात घ्या। बच्चू कडू यांचा हा संताप सरकारच्याच विरोधातला आहे। त्याचं कारण आहे ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल योजनेच्या निधीतली तफावत। लोकशाहीमध्ये असा जातीवाद होत असेल तर आपण बोलणारच, सरकारमध्ये ठेवा किंवा काढून टाका। आपण स्वतःहून सरकारमध्ये आलो नाही तर तुम्हीच फोन केला, हेही बच्चू कडू म्हणाले। शहरातल्या लोकांना 2.5 लाख आणि गावातल्या लोकांना 1.25 लाख का? मताची किंमत आमची सारखीच आहे। आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल, अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचं आम्ही रोखठोक, आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत, आम्ही त्याची पर्वा करत नाही। आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो, त्यांचेच फोन मला आले होते, लक्षात घ्या। असा बच्चू कडू आहे। पटत असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू। अजून निवडणुका लागायच्या आहेत आणि त्या पिक्चरचा टेलर आहे अजून सुरू व्हायचा आहे। आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना आमचा रोल काय राहील पिक्चरमध्ये। शिंदेंच्या बंडानंतर बच्चू कडू ही गुवाहाटीला गेले होते। गुवाहाटीला आपण फोन आल्यावरच गेल्याचं बच्चू कडू म्हणाले। अर्थात तो फोन फडणवीसांचा होता। बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। सत्तेत सहभागी झाल्यापासून बच्चू कडू मुख्यमंत्री शिंदेंच्याच बाजूने असल्याचं दिसतंय। मात्र आता अचानक एवढी टोकाची नाराजी आणि इशारा देण्याचं कारण काय, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी बच्चू कडूंनी सरकारकडून चर्चेची महत्त्वाची भूमिका बजावली। शेवटच्या टप्प्यातही बच्चू कडू याही प्रोसेसमधून दूर झाल्याचं दिसलं। त्यावरून बच्चू कडू का येत नाहीयेत असा सवालही जरांगे पाटलांनी विचारलाय। मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथं जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे। अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चात आपण सहभागी होणार हे बच्चू कडूंनी जाहीर केलं। मात्र बच्चू कडू जरांगेंच्या मोर्चातही सहभागी झाले नाहीत आणि वाशीत जरांगे पाटलांसोबत चर्चेवेळीही मंगेश चिवटे होते, पण त्यांच्यासोबत याआधी अंतरवाली सराटीत येणारे बच्चू कडू काही दिसले नाही। आरक्षणाबद्दल काही बोलणार नाही। 19 फेब्रुवारी नंतर, शिवजयंतीनंतर आम्ही त्या सगळ्या बाबतीत सविस्तर बोलू। आणि मी एक कार्यकर्त्याच्या भूमिका होती आंदोलनात माझी, त्याच्यानं दूर लोटलं जवळ आहे हा विषय काही माझ्यासाठी महत्त्वाचा नाही। काय येत नाहीत हे नाही मला माहिती, कमवून येत नाहीत काय नाहीत। आमच्याकडून तर मराठा समाजाकडून त्यांना कुठं कधी दुखावलं गेलेलं नाही, परंतु काही कामात असतील। फोन नाही, काय नाही, काय आले नाहीत कशामुळं आता याचं उत्तर मला नाही सांगता येणार, परंतु ते नाही आले मात्र हे सत्य। कामात 100% काही काम असेल त्यावेळेस म्हणून नसतं ते आले असते। बच्चू कडूंचा रोखठोक स्वभाव आहे। मग सरकारच्या विरोधातही बोलावं लागलं तरी ते विधानसभेतही बेधडक बोलतात। आता आरक्षणाच्या विषयावरूनही आपण 19 तारखेनंतरच बोलणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। मी आरक्षणाबद्दल काही बोलणार नाही। 19 फेब्रुवारी नंतर, शिवजयंतीनंतर आम्ही त्या सगळ्या बाबतीत सविस्तर बोलू। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।